लास्ट मध्ये आपण काय बघितलं होतं, आपण मल्टिप्लिकेशन. आता काय बघणार आपण डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे काय असतं, डिव्हिजन म्हणजे काय असतं, वरती एम आणि खाली एन. काय होतं त्याचा, लॉग एम मायनस लॉग एन. काय डाऊट आहे. आता इथं जर मी बघितलं, व्यवस्थित बघायचं व्हॅल्यू, मी जर म्हटलं माझा आन्सर काय 4/3, 4/3. या 4/3 ला अशी पण व्हॅल्यू येऊ शकते 1.33, 1.33 हे पण चालेल. म्हणजे तुम्हाला एकतर डायरेक्टली काय म्हटलं त्यांनी, असं म्हटलं लॉग 4/3 किंवा लॉग 1.33. या दोघांची व्हॅल्यू काय येणार आहे, सेम येणार आहे. 1.33 म्हणजेच काय, 4/3. लॉजिक कळालं. मग तुमच्याजवळ फ्रॅक्शन तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की याचा अर्थ काय होणार आहे. चला आता तुम्हाला तर माहिती प्रोसेस काय, लॉग काय होतं, डिव्हिजन असेल तर काय होतं, सबट्रॅक्शन होतं. म्हणून काय म्हणणार, लॉग 4 मायनस लॉग 3. लॉग 4 मायनस लॉग 3. लॉग 4 ची व्हॅल्यू किती, किती 0.6. लॉग 3 ची व्हॅल्यू किती, 0.48. बरोबर की नाही. आता तुम्ही काय करणार, इथं 0, इथे किती झालं 10, हे किती झाले 5, म्हणजे किती झालं 1, आणि किती झाले 2, आणि किती झालं 0.1. काय डाऊट आहे, 0.1. पण असं जर उलट आलं असतं मग लॉग 3/4, लॉग 3/4 असतं तर मग काय झालं असतं. आणि लॉग 3/4 ची व्हॅल्यू तुमची 1.33 असते का रे, नाही. काय असते तुमची मग, लॉग 0.3 एका 3 4 किती होते, 30 होते ना, 4 7 28, बोलले किती 2 आणि 4 5 20, 0.75. याची व्हॅल्यू आणि 3/4 ची व्हॅल्यू कशी येणार आहे, सेम येणार आहे. लॉजिक क्लिअर आहे. आता मला सांगा लॉग 3 ची व्हॅल्यू किती, पटकन. लॉग 3 ची व्हॅल्यू किती 0.48 आणि लॉग 4 ची व्हॅल्यू किती, असं म्हणणार आपण लॉग 3 मायनस लॉग 4 असं म्हणणार ना आपण. लॉग 3 ची व्हॅल्यू किती 0.48 आणि किती 0.6 आहे. आता सबट्रॅक्शन करायचंय, वरती काय स्मॉल क्वांटिटी, खाली काय लार्ज क्वांटिटी. आन्सर येणार तर 0.12च, पण आन्सर कसं देणार लागेल, निगेटिव्ह मध्ये. का बरं, कारण की आपण साइन कोणा देतो, लार्ज क्वांटिटी. जी मोठी क्वांटिटी असते त्याचा आपण साइन देतो. काय डाऊट आहे, वरती छोटी आणि खाली वरती जर चेंज जरी केलं तर तुमचा आन्सर रॉंग बनणार आहे. सो प्रॅक्टिस करायची, ठीक आहे. पण हा जेव्हा आपण लॉग टेबल शिकवणार ना, तेव्हा आपण छोटी क्वांटिटी मध्ये पण लार्ज क्वांटिटी सबट्रॅक्ट करू शकतो. ते टेक्निक वेगळे जातात ते. पण आता ज्याच्यामध्ये आपण लॉग मध्ये एवढं चालतो, मायनस मध्ये लिहितो. कळालं का. हा मी असं लिहिलं असं, लॉग 0.7, लॉग 0.7. तर काय म्हटलं असतं तुम्ही, काही नाही, तुम्ही काय म्हटलं असतं लॉग हे, आणि मी काय म्हटलं असतं 7/10 आहे. 7/10 आहे. मग तुम्ही काय म्हटलं असते लॉग 7 मायनस लॉग 10. आणि जेव्हा पण 0 पॉईंट येणार तेव्हा आन्सर कसं येणार आहे, निगेटिव्ह. जेव्हा पण 0 पॉईंट येणार आहे तेव्हा आन्सर कसं येणार आहे, निगेटिव्ह. मग इथं पण तेच होतं बघा. लॉग 7 ची व्हॅल्यू किती, लॉग 7 ची व्हॅल्यू किती 0.84 मायनस लॉग 10 ची व्हॅल्यू किती 1 मधून 84 सबट्रॅक्ट करायचं म्हणजे किती झाले 6, आणि किती झाले तुमचे 60, 0.60. पण आन्सर कसं येणार आहे, निगेटिव्ह. काय डाऊट आहे, समजलं. आन्सर कोणाचं देणार आहे, मोठ्या संख्येचं. आन्सर कसं देणार आहे तुम्ही, मोठं. जसं मी म्हटलं असतं लॉग किती म्हटलं असतं, सपोज किती 1.25, 1.25 कोणाच आहे, ते आहे तुमचा 10/4 आहे. 10/4. आता मला सांगा आन्सर कसं येणार आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह येणार आहे. आन्सर कसा येणार आहे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आला पाहिजे ना. का बरं पॉझिटिव्ह आला पाहिजे, कारण की 1 पॉईंट आहे. अरे 0 पॉईंट असेल तर निगेटिव्ह येतं, 0 पॉईंट असेल तर निगेटिव्ह येतं. आता हे फ्रॅक्शन माहित असणं अपेक्षित आहे, हे मी शिकवलेले आहेत. 10/4 आपल्याला जातं. मग तुम्ही काय लॉग 10 मायनस लॉग 4. लॉग 10 ची व्हॅल्यू किती 1 आहे, लॉग 4 ची व्हॅल्यू किती 0.6, म्हणजे किती होणार आहे 0, आणि इथं काय होणार 4, 0 पॉईंट. आन्सर कसं आलं, पॉझिटिव्ह. आणि अपेक्षित होतं आपल्याला. फक्त आन्सर जेव्हा 0 पॉईंट येणार आहे तेव्हा आन्सर कसं येणार आहे, निगेटिव्ह. म्हणजे काय, वरचा जो न्यूमरेटर तो कसा असला पाहिजे, छोटा. जर न्यूमरेटर जर मोठा असेल तर आन्सर पॉझिटिव्ह आहे. न्यूमरेटर जर माझा मोठा असेल, न्यूमरेटर लार्ज जर जात असेल तर माझा आन्सर कसा येणार आहे, आन्सर कसा येणार आहे
आन्सर माझं पॉझिटिव्ह असेल. न्यूमरेटर माझं स्मॉल असेल तर कसं येणार आहे निगेटिव्ह. हे आपल्याला कळालं याच्यातून. काय डाऊट आहे? आता काही पण येऊ शकतं फ्रॅक्शन मध्ये आणायचं ते काही आणतील. जसं मी आता असं म्हटलं लॉग डायरेक्ट लिहितो. मी असं म्हटलं 0.625. 625 कोणाचे? मी काय म्हटलं आता 625 म्हटलं तर 1/16 आहे. आता 1/16 थोडंसं कॅल्क्युलेशन तुम्हाला त्रास होईल ते आपण मॉडर्न ऍडव्हान्स कॅल्क्युलेशन मध्ये बघूया. मग मी आता इथं चेंज करतो. 0.5 घेतलं सपोज. 0.5 घेतलं. 0.5 घेतलं म्हणजे काय म्हणणार तुम्ही 1/2 आहे ना. 1/2 म्हणजेच किती 0.5. मग तुम्ही काय लॉग 1 मायनस लॉग 2. पटकन सांगा आन्सर कसं येणार? पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार आहे? निगेटिव्ह येणार. का बरं? 0 पॉईंट आहे. 0 पॉईंट आल्यामुळे काय म्हणणार तुम्ही निगेटिव्ह येणार आहे. हा मग पटकन लॉग 1 ची व्हॅल्यू किती 0 आणि लॉग 2 ची व्हॅल्यू किती 0.3. आन्सर काय आलं -0.3. मी असं म्हटलं सर लॉग 1.5 म्हणजे काय 3/2. 1.5 म्हणजेच काय 3/2. आन्सर कसं येणार पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणजे किती लॉग 3 मायनस लॉग 2. लॉग 3 किती 48. लॉग 2 ची व्हॅल्यू किती काय करायचंय सबट्रॅक्शन 8 आणि किती झालं 0. आन्सर कसा आला पॉझिटिव्ह. मी लास्ट एक्झाम्पल घेते. लॉग किती 2.5 तर काय आन्सर येणार आहे पॉझिटिव्ह नाही एवढं तर कळलं. फ्रॅक्शन काय बनतंय फ्रॅक्शन किती असलं पाहिजे π/2 ना. अरे फ्रॅक्शन तर लक्षात ठेवा रे. π/2 येतं. π/2 म्हटल्यानंतर आणि जर तुमचा मेंदू नाही चालला याला पण एक टेक्निक आहे. तुमचं मेंदू नाही चाललं फ्रॅक्शन माझ्या लक्षात आहे तुमच्या नाही लक्षात तर तुम्ही काय करा याला सिंपल होईल. तुम्ही याला म्हणा 25 आणि पॉईंट एक घर सरकलाय म्हणून खाली घ्या 10. मग किती होणार आहे 5 दुने 10 5 × 25. कळालं का? वरती पण चला हा किती 1.5 आहे. वरती काय घ्या 15 खाली काय घ्या 10. 5 दुने 10 5 त्रिक 15. कळालं? आता हा 0.5 आहे. हा किती 0.5 आहे. आता 0.5 ला काय म्हणणार तुम्ही 5 आहे आणि डिवाइड बाय काय 10 आहे. वरती जे आहे तेच फक्त डेसिमल किती जरा सरकला त्याच्या रिस्पेक्टिव्ह 5 × 5 5 दुने 10 1/2. समजलं का? आता 1.25 आहे. हा 1.25 तर काय म्हणणार तुम्ही 1.25 तुम्ही काय म्हणणार वरती किती आहे 125 आहे. वरती किती 125 आहे ना. डेसिमल गायब केला. किती घर सरकला होता 2 घर म्हणून खाली किती लिहिणार 100. कळलं का नाही 25 चौक 100 25 × 5 25 असे. π/4 गेला पण करा ना बे दोन्ही. सर काय झालं 10/4 घेतला आपण 10/4 का घेतला आपण हा 10/4 पण तेच होणार आहे. बे पंचे बे दोन्ही 4 बे पंचे 10. अरे आन्सर काहीतरी रॉंग होत आहे 2 मिनिटं 5 जर नाही काहीतरी 10/4 ने आपला आन्सर रॉंग झाला. 10/4 म्हटलं तर किती होईल रे 10/4 म्हटलं तर किती अरे 2.5 होत आहे. हे किती होतं 2.5 1.25 ने इथं काय ते आपल्याला 2.5 सॉरी 2.5. कळालं का नाही? आता आपण 125 घेऊ. आता इथं आपण 125 हे कळालं का? आता वरती किती घेणार पटकन वरती किती घेणार 25 आणि खाली किती घेणार 10 म्हणजे किती झालं 2.5. मग 5 दुने 10 5 × 5 25 5 आलं तर ना आपलं येत आलं. हा मी आता काय म्हटलं 125 म्हणजे 1.25 घेऊन शकू. हे लॉजिक कळालं का? पटकन सांगा लॉग किती 5 मायनस लॉग किती कळालं का? लॉग 5 ची व्हॅल्यू किती 0.7 मायनस किती 0.3 किती होणार आहे 0.4. आन्सर कसा आला पॉझिटिव्ह. आणि जो आता मिस्टेक आपल्याकडून झालेला आहे तो एक्झाम्पल घेऊ. म्हणजे किती लॉग किती 1.25 ना 1.25. तुला आता जस्ट ट्रिक शिकवली त्याच्यामुळे आपल्या लक्षात आलं का वरती काय लिहिणार 125 खाली किती लिहिणार 100 लिहिणार 10 कसं लिहिणार 10 लिहू शकतो. कळालं कारण की 2 घर शिफ्ट झाले म्हणून 2 शून्य लावले. इथं किती घर झाले 2 घर शिफ्ट झाले आणि किती झाले 100 म्हणजे किती झालं 25 चौक 100 25 × 5 25 असे. कळालं का? मग किती झालं तुमचं आता लॉग π/4 आहे ना. लॉग किती π/4 आहे. समजलं का? तिथं आपल्याकडून मिस्टेक काय झालं ते कळालं. त्याचं पण आन्सर हेच होणार आहे याचं पण आन्सर सेम चालतं 10/4. मग आता किती होणार आहे लॉग 5 मायनस किती लॉग 4. लॉग 5 ची व्हॅल्यू किती ते पटकन 0.7. लॉग 4 ची व्हॅल्यू 6 किती आलं
काय डाऊट आहे? समजलंय? फ्रॅक्शन तुम्हाला काढता आलं पाहिजे, नसताना आलं तर तुम्हाला समजलं पाहिजे. माझ्या डोक्यात ते काय होतं 0.25 च्या जागी 0.125. इथं काय झालं 0.7 एक्झाम्पल आपण इथं पण सॉल्व्ह केला. हे बघा 2.5 आहे, इथं मी काय केलं log 10 डिवाइड बाय 4 केलं. 10/4 चं पण आन्सर किती आला 0.4. 5/2 केलं त्याचं पण आन्सर किती आलं 0.4. का बरं असं आलं? कारण की मी 10 बाय किती आलं तुमचं आन्सर 10/4. याला काय केलं 2 दुने 4 2 पंचे 10. तेच झालं ना. म्हणून तर 5 डिवाइड बाय 2 त्याचं पण आन्सर तेच आलं. 10 डिवाइड बाय 4 त्याचं पण आन्सर सेम आलं. कळालं का? लॉजिक तर तेच होतं. काय डाऊट आहे कोणाला? अशा प्रकारे आपण काय संपवलं डिव्हिजन.